येस बरोबर आहे. तर एक्सट्रॅक्शन कशाला म्हणायचं? काय पाहिले आपण एक्सट्रॅक्शनची डेफिनेशन? येस बोला, एक्सट्रॅक्शन मध्ये काय पाहिलं होतं आपण? कशाला म्हणायचं एक्सट्रॅक्शन? येस गंगासागर. हलदार मॅडम. एक्सट्रॅक्शन कशाला म्हणायचं? हॅलो. Remove of the active constituents from solid and liquid. Okay. It is a process that separates the pharmacological active compound from plant source or animal source or mineral source. Okay, by using solvent. त्याला म्हणायचं एक्सट्रॅक्शन. देन आयसोलेशन कशाला म्हणायचं? आयसोलेशन ऑफ कंपाऊंड. Separation of main constituent. Separation of main constituent. Okay, from the mixture of component. Mixture of component काय असणार आहे? आपलं एक्सट्रॅक्ट असणार आहे. ओके. देन अनालिसिस पाहिलं होतं. अनालिसिस कसं करायचं त्या सेपरेशन केलेल्या कंपाऊंडचं, आयसोलेट केलेल्या कंपाऊंडचं? by spectroscopic method and by chromatographic techniques. स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये कुठल्या कुठल्या मेथड येतात? गंगासागर कुठल्या मेथड येतात? HPTLC. ते क्रोमॅटोग्राफिक्स मध्ये झालं. स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स. स्पेक्ट्रोस्कोपी कोणत्या कोणत्या स्पेक्ट्रोस्कोपी आहे? सर UV स्पेक्ट्रोस्कोपी. यस, UV स्पेक्ट्रोस्कोपी. अजून? NMR स्पेक्ट्रोस्कोपी. NMR means न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स. ओके. अजून? IRC. IR स्पेक्ट्रोस्कोपी. ओके. अजून? फ्लोरोसेन्स, फॉस्फोरेसेन्स माहिती सर आहे? ऍड करून घ्या ना. हा घेतोय. व्हॉट इज फ्लोरोसेन्स, फॉस्फोरेसेन्स? फ्लोरोसेन्स म्हणजे काय? फॉस्फोरेसेन्स म्हणजे काय? कन्सेप्ट झालाय केमिस्ट्रीला? कन्सेप्ट झालाय का? तर फ्लोरोसंट कंपाऊंड म्हणजे कशाला म्हणायचं? फ्लोरोसन्स कंपाऊंड तर जेव्हा आपण त्याचं अनालिसिस करतो तेव्हा तो कंपाऊंड लाईट इमिशन करतो, लाईट वेव्स पास करतो. ओके, त्याला म्हणायचं फ्लोरोसन्स कंपाऊंड. देन आपण टर्पिनॉइड्स पाहत होतो. टर्पिनॉइड्स
टर्पिनॉइड्स कशाला म्हणायचं? नेचर काय टर्पिनॉइडचं? टर्पिनॉइड कसे असतात काय सांगितलं होतं? What's its properties? Terpenoids are volatile in nature. बरोबर आहे. They evaporate at ordinary temperature ला ते evaporate होतात. जास्तीत जास्त त्यांचा melting boiling point कुठला किती असतो? तर 150 to 200 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये. त्याला also it is called as a ethereal oils. इथरल ऑइल सुद्धा म्हणतात त्याला. एक्झाम्पल काय आहेत टर्पिनॉइडचे? एक्झाम्पल यस बोला. पेपरमेंट ऑइल, लेमन ग्रास ऑइल. अजून आपण प्रॅक्टिकल कशाच केलं होतं? यस, लास्ट प्रॅक्टिकल कुठलं केलं होतं फ्रायडेला? सेना. सेना नाही भाऊ, फ्रूट बर्ड होतं, बर्ड. फ्लो बर्ड्स. देन अजून सिट्रोनेला ऑइल. सर ऍड करून घ्या की. हो. यामध्ये सगळे रेझिनस कंपाऊंड असतात. टर्पिनॉइड्स कंपाऊंड. दॅट इज व्होलाटाइल इन नेचर. देन फिजिकल प्रॉपर्टीज काय सांगितल्या होत्या याच्या? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ टर्पिनॉइड्स. They are colorless liquids. आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल असतात मोस्टली अँड इनसॉल्युबल इन वॉटर. ओके, बरोबर आहे ना? वॉटर मध्ये ऑइल कसं सोल्युबल होईल, बरोबर की नाही? मोस्ट ऑफ दे आर ऑप्टिकली ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कशाला म्हणायचं? येस, ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड कशाला म्हणायचं? Which show optical properties, sir, which contain chiral carbon. Okay. It rotate the light. Okay, plane polarized light. Then classification of terpenoids. Classification कसं आहे terpenoids? मोनोटर्पिन्स, सेक्विटर्पिन्स, डायटर्पिन्स, ट्रायटर्पिन्स, टेट्राटर्पिन्स. ओके, आणि त्या स्ट्रक्चरचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय? टर्पिनॉइड्स मध्ये काय कुठले युनिट्स प्रेझेंट असतात? आयसोप्रेन युनिट्स. बरोबर आहे ना? ओके, मग मोनोटर्पिन्स मध्ये किती आयसोप्रेन युनिट असतात? 2. सेस्क्यू मध्ये 3. 3. ओके, देन डायटर्पिन्स मध्ये 4, ट्रायटर्पिन्स मध्ये 6, टेट्रा मध्ये 8,
आणि पॉलीमध्ये पॉलीटर्पिन्स मध्ये किती प्रेझेंट असतात आयसोप्रेन युनिट्स? Many. Many. Number of isoprene units are there. Okay. Then आपण ड्रग पाहिला होता मेन्थॉल. बायोलॉजिकल सोर्स काय मेन्थॉलचा? मेन्थॉल मराठीतनं सांगितलं तरी चालेल. पुदीना. Yes, पुदिना. That is Mentha piperita vulgaris किंवा Mentha piperita officinalis या दोन स्पेसिस आहेत. ओके, आणि त्याची फॅमिली काय आहे? लॅबिएटी. Then isolation. क्लॅव्हेंजर apparatus दाखवलं होतं बघा, आणि डिस्टिलेशन युनिट लास्ट लेक्चर मध्ये इमेज. आठवते का? प्रोसिजर सांगतो कसं असतं. राऊंड बॉटम फ्लास्क असतो, राऊंड बॉटम फ्लास्क हीट करतो, त्यामध्ये काय असतं आपलं एक्सट्रॅक्ट असतं. एक्सट्रॅक्ट तयार करायला घेतो आपण फ्रॉम दी पेपरमिंट लिव्स. पेपरमिंट लिव्स हे बॉइलिंग वॉटर बरोबर किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, ऑर्गॅनिक मोस्टली ऑर्गॅनिक सॉल्व्हंटच वापरतो. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट बरोबर बॉइल करतो विथ 30 to 40% हीट. ओके, मग या हीटने काय होईल, जे व्होलाटाईल ऑइल्स असतील हे ऑइलचं वेपर्स मध्ये फॉर्मेशन होतं, आणि त्यानंतर जे क्लॅव्हेंजर apparatus आहे त्याला कंडेन्सर अटॅच असतो. या कंडेन्सर मध्ये वेपर्स आल्यावर काय होते, वेपरचं लिक्विड मध्ये फॉर्मेशन होतं, आणि हे लिक्विड जे झालेलं लिक्विड फॉर्मेशन आहे ते आपण आपल्या कंटेनर मध्ये कलेक्ट करतो. अशा प्रकारे त्याचं आयसोलेशन होतं व्होलाटाईल ऑइलचं, मेन्थॉलचं. आणि परत मेन्थॉल रिक्रिस्टलाइज केलं जातं बाय युझिंग बाय युझिंग एसिटोन. ओके, तर युजेस काय आहेत मेन्थॉलचे? फॉर्म्युलेशन मध्ये कशासाठी मेन्थॉल वापरतो? फ्लेवरिंग एजंट, अँटीसेप्टिक. ओके, ऍज अ फ्लेवरिंग एजंट, अँटीसेप्टिक. बर, अजून? अँटीस्पाझमोडिक मधून यूज करतो आपण. कार्मिनेटिव्ह आहे. ओके, आणि स्टोरेज कंडिशन ऑइल सेट आणि व्होलाटाईल ऑइल सेट स्पेशली. मग स्टोरेज कंडिशन कसं असलं पाहिजे? यस, stored in well closed container in the cool and in cool place. Okay, then next, citral. Citral कशापासून आयसोलेट करतो आपण? Combiferan flexus, that is lemongrass oil. Lemongrass. Okay,
त्यामध्ये किती पर्सेंट अल्डिहाइड अल्डिहाइड टर्पिनॉइड्स असतात? तर नॉट लेस दॅन 75%. अजून फॅमिली काय आहे? कोणत्या कोणत्या फॅमिली मध्ये सापडते? मोस्ट ऑफ द रुटासी फॅमिली सिट्रस फ्रूट मध्ये जास्त सापडतं. ओके. आयसोलेशन सेम ऍज पर द that menthol. By distillation unit or by Clevenger apparatus ने त्याचा आयसोलेशन करतो आपण. Then properties काय आहेत? सिट्रॉलच्या प्रॉपर्टीज काय आहेत? क्लिअर पेल येलो लिक्विड आहे. लेमन सारखी टेस्ट असते आणि इट इज सोल्युबल इन 3 parts of 70% अल्कोहोल. अल्कोहोल दॅट इज अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल कोणाला म्हणायचं? यस, व्हॉट इज अल्कोहोल? यस बोला. इथेनॉल. ओके, मग मिथेनॉलला का अल्कोहोल म्हणत नाहीत कॉमन मध्ये? बर ठीक आहे, पुढे जाऊ. देन युजेस काय आहेत? युजेस काय आहेत सिट्रॉलचे? Uses of citral. Antidepressant. मी सांगितलंय, बरं ठीक आहे. अँटीडिप्रेसंट ठीक आहे. मी सांगितलेलं काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जे पॅटला विचारू शकतात. लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. precursor for beta alanine, that is the starting material of कशाचं स्टार्टिंग मटेरियल आहे? कुठल्या सिंथेसिसचं स्टार्टिंग मटेरियल आहे? that is vitamin A. okay. Okay, ठीक है. Then we'll start our next drug, that is artemisinin. Phytoconstituent is artemisinin, and which is derived from Artemisia sina. That is common name is Santonica. Okay. This is structure of artemisinin. Then biological source काय आहे? तर artemisinin काय आहे? sesquiterpene lactone आहे. कशापासून ऑब्टेन होतं? तर फ्लॉवर हेड्स पासून. कोणाच्या? तर आर्टेमिसिया सेना ब किंवा आर्टेमिसिया ब्रॅव्हिफोलिया और आर्टेमिसिया मॅरिटिम. ओके, हे त्याच्या वेगवेगळ्या स्पेसीस आहेत आर्टेमिसियाच्या. बिलॉंग्स टू फॅमिली
अस्टेरियासी. ओके, आणि त्यामध्ये फायटोकेमिकल कन्स्टिट्यूएंट कुठलं असतं? 2 to 3% essential oil, that is सॅन्टोनिन अँड आर्टिमिसिन. हा सुद्धा जीपेटला प्रश्न विचारू शकतात बघा. 2 to 3% essential oil and 2 crystalline substances, that is सॅन्टोनिन and artemisinin. Okay. Then isolation. तुम्हाला जर आयसोलेशन मेथड्स लक्षात राहत नसेल प्रॉपर, तर कॉमन आयसोलेशन मेथड्स टर्पेनॉइड साठी असतात. 2 फिक्स, एक बाय क्लॅव्हेंजर ॲपॅरेटस अँड बाय डिस्टिलेशन मेथड. कुठलीही मेथड आठवली नाही तर डिस्टिलेशन प्रोसेस लिहायचे, नाहीतर क्लॅव्हेंजर ॲपॅरेटसची प्रोसेस लिहायची. आयसोलेशन कसं करतात आर्टेमिसिनचं? तर आर्टेमिसियासिनला काय करतात? मॅसरेट करतात मिथेनॉल बरोबर. मॅसरेशन म्हणजे काय? येस, मॅसरेशन प्रोसेस. मॅसरेशन प्रोसेस काय असते? तर जे आपले काय क्रूड ड्रग्ज आहे तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतात 3 to 7 days साठी, आणि तो लाईट पासून प्रोटेक्ट करून ठेवतो, जेणेकरून जे फायटोकन्स्टिट्यूएंट आहेत त्याचा सनलाईटचा काही इफेक्ट होऊ नये. ओके, आणि ते जास्त चांगल्या प्रकारे डिझॉल्व्ह व्हावे यासाठी. ओके, मग या आर्टेमिसियाचं कुठपर्यंत एक्सट्रॅक्शन करायचं? तर मिथेनॉलचा कलर, जो मिथेनॉलचं सॉल्व्हंट आहे ते कलरलेस येत नाही. समजा तुम्ही 500 ml मिथेनॉल मध्ये 100 ग्रॅम आर्टेमिसियासिनला डिझॉल्व्ह केलंय, आणि हे डिझॉल्व्ह केलेले जे आर्टेमिसियासिन आहे त्यातले जे फायटोकन्स्टिट्यूएंट डिझॉल्व्ह होणार आहेत मिथेनॉल मध्ये, त्या फायटोकन्स्टिट्यूएंट ज्या डिझॉल्व्ह झाले त्याचा कलर त्या मिथेनॉलला येणार. बरोबर, मिथेनॉलला येणार, आणि त्यामुळे काय होणार? हॅलो हॅलो हॅलो, Yes, sir. आवाज ऐकू येतोय ना? हो, येतोय sir. म्हणजे फायटोकन्स्टिट्यूएंट जे डिझॉल्व्ह झाले ते मिथेनॉल मध्ये, त्यामुळं मिथेनॉलचा कलर बदलणार. मग ते मिथेनॉल सेपरेट करून परत दुसरं मिथेनॉल ऍड करून 500 ml त्याचं परत एक्सट्रॅक्शन करायचं. जोपर्यंत मिथेनॉलचा कलरलेस होत नाही तोपर्यंत एक्सट्रॅक्शन चालूच ठेवायचं. ओके, आणि त्यानंतर काय करायचं? एक रोटा इव्हॅपोरेटर ॲपॅरेटस असतं. पाहिले तुम्ही रोटा इव्हॅपोरेटर? त्यामध्ये आपला जो एक्सट्रॅक्ट सेपरेट झालाय तो एक्सट्रॅक्ट कॉन्सन्ट्रेट करायचं काम केलं जातं. म्हणजे जे एक्सेस जे सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट डिस्टिल केलं जातं बाय इव्हॅपोरेशन, आणि डिस्टिल केलेलं सॉल्व्हंट एका सेपरेट कलेक्टर मध्ये कलेक्ट केलं जातं, आणि बाकीचा जो एक्सट्रॅक्ट आहे तो राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये कलेक्ट केला जातो. मग जे एक्सेस मिथेनॉल आहे ते सेपरेट केल्यावर समजा आपल्याला 100 ml आर्टेमिसियाचं एक्सट्रॅक्ट भेटलं, मग त्यामध्ये पुन्हा काय करायचं? 50 ml हेक्सेन सोल्युशन टाकायचं. ओके, आणि त्याचं पार्टिशन करायचं ऍज अ रेशो 1:2. ओके, आणि परत जोपर्यंत हेक्सेन लेअर क्लिअर ऑब्टेन होत नाही तोपर्यंत त्याचं एक्सट्रॅक्शन सुरूच ठेवायचं. ओके, त्यानंतर मिथेनॉल एक्सट्रॅक्ट मध्ये
परत सेपरेट झाल्यावर 10 ml डिस्टिल वॉटर टाकायचं आणि परत त्याचं पार्टिशन एक्सट्रॅक्ट करायचं इथाइल असिटेट बरोबर. ओके, आणि कुठपर्यंत करायचं तर इथाइल असिटेट लेअर आता क्लिअर होत नाही तोपर्यंत, आणि परत इव्हॅपोरेटर मध्ये त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं त्या एक्सट्रॅक्टला. ओके, आणि हा एक्सट्रॅक्ट जो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे परत ते सेपरेट कसं करायचं एक्सट्रॅक्ट तर बाय कॉलम क्रोमॅटोग्राफी मेथड. ओके, युजिंग मोबाईल फेज दॅट इज इथाइल असिटेट अँड हेक्सेन. समजलंय का परत एकदा सांगायचं? परत एकदा सांगू का समजलंय? रिपीट करा. बर, आर्टेमिसियाचं एक्सट्रॅक्ट कसं करतो आपण? बाय मॅसरेशन मेथड, बाय युजिंग सॉल्व्हंट मिथेनॉल सॉल्व्हंट वापरलं. मग त्यानंतर काय करतो ते मिथेनॉलिक जे एक्सट्रॅक्ट मिळाले आपण त्याला कॉन्सन्ट्रेट करतो. त्या म्हणजे काय करतो जे एक्सेस मिथेनॉल आहे ते डिस्टिल करतो आणि ते प्युअर इथेनॉल एकीकडे कलेक्ट करतो आणि आपला एक्सट्रॅक्ट एकीकडे कलेक्ट करतो. ओके, त्यानंतर काय करायचं मिथेनॉलिक एक्सट्रॅक्ट मध्ये हाफ रेशोने हेक्सेन सोल्युशन टाकायचं, ऍड करायचं. त्यामुळे काय होतील त्याचे 2 लेअर फॉर्म होतील, एक हेक्सेनची लेअर होईल आणि एक मिथेनॉलची. जोपर्यंत हेक्सेन लेअर कलरलेस येत नाही तोपर्यंत हे एक्सट्रॅक्शन हे सेपरेशन प्रोसेस सुरूच ठेवायची. आणि त्यानंतर सेपरेट झालं की नाही परत मिथेनॉल एक्सट्रॅक्ट जो सेपरेट झालाय त्यामध्ये परत डिस्टिल वॉटर 10 ml ऍड करायचं आणि 10 ml डिस्टिल वॉटर ऍड केल्यावर परत मिथेनॉलिक एक्सट्रॅक्ट पार्शन करायचा इथाइल असिटेट बरोबर आणि परत इथाइल असिटेटची लेअर कलरलेस येईपर्यंत त्याला त्याचं सेपरेशन करायचं. ओके, आणि हे जे सेपरेट झालेले एक्सट्रॅक्ट आहेत इथाइल असिटेट अँड मिथेनॉलिक एक्सट्रॅक्ट ते परत कॉलम क्रोमॅटोग्राफी यूज करून त्याचं आयसोलेशन करायचं. हे दोन्ही जे मिथेनॉलिक एक्सट्रॅक्ट आणि इथाइल असिटेट जे एक्सट्रॅक्ट मिळणार आहे ते बाय युजिंग कॉलम क्रोमॅटिक वेगवेगळ्या कॉलम क्रोमॅटोग्राफी त्याला वापरावं लागणार, एक इथाइल असिटेट एक्सट्रॅक्ट साठी आणि एक मिथेनॉलिक एक्सट्रॅक्ट साठी. ओके, आणि मग त्याचे आपण फ्रॅक्शन घेणार बाय ग्रेडियंट इल्युशन किंवा बाय अजून कुठलं इल्युशन असतं? कंटिन्युअस इल्युशन ना क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी मध्ये. यस, कॉलम क्रोमॅटोग्राफी झाले? नो सर. बर, ठीक आहे. 2 प्रकारचे इल्युशन्स असतात, म्हणजे एक कंटिन्युअस सॉल्व्हंट त्यामधून पास करतात आणि एक बाय ऍडिशन, म्हणजे एकदा हेक्सेन ऍड केलं, हेक्सेन सोल्युशन ऍड केलं की नंतर मग इथाइल असिटेट, असं या 2 प्रकारे आयसोलेशन करतो आपण. ओके, समजलंय? यस, समजलं का? यस चैत्राली मॅडम, समजलं का? येस सर. ओके, देन केमिकल टेस्ट कशी करायची त्याची? जर ते आयसोलेटेड कंपाऊंड आहे ते अल्कोहोल बरोबर बॉईल करायचं आणि त्याला परत फिल्टर करायचं आणि त्याच्यात परत सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचं. ओके, आणि परत त्याला हिट करायचं. मग त्यावेळेस काय होणार? रेड कलर भेटणार आपल्या सोल्युशन. ओके, that red color indicates the presence of artemisinin content. Okay,
मग अनालिसिस ऑफ TLC. TLC means HPTLC. ओके. मग सॅम्पल प्रिपरेशन कसं करतो आपण? तर 1 मिलीग्रॅम आर्टेमिसिन हे 1 ml ऑफ क्लोरोफॉर्म मध्ये डिझॉल्व्ह करतो. ओके. त्याचं पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन तयार करतो ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड. मोबाईल फेज कुठली वापरली प्रॉपर सेपरेशन साठी? तर पेट्रोलियम इथर ऍज टू इथाइल एसिटेट, दॅट इज 1:2. म्हणजे पेट्रोलियम इथर 10 ml घेतलं तर इथाइल एसिटेट 20 ml. ओके. And detecting agent, that is spraying agent, that is dimethylaminobenzylaldehyde. Okay. Then UV absorption किती दाखवतो artemisinin? सांगा. UV absorption in methanolic solution. Lambda max 200 to 400 च्या between that is 200 nanometer to 400 nanometer. Then utilization, use काय? Use of artemisia, anti-malarial drug, and resistant to P-Vivax. P stand for, हा सुद्धा जीपॅट मला विचारतील बघा कदाचित. P for, यामध्ये P म्हणजे काय? P-Vivax, P-Falciparum. Plasmodium. Okay. Plasmodium. Then next point is glycosides. Glycoside कशाला म्हणायचं? What is glycoside? Definition, classification, uses. Yes, बोला glycosides. Glycosides झाले तुम्हाला. It is glycosides are the compounds that obtained from plant and animal source, which on hydrolysis it gives one sugar moiety and another one is non-sugar moiety. Sugar moiety ला काय म्हणतो आपण? Glycon part, that is आणि non-sugar moiety ला aglycon part. Okay. मग कुठल्या मॉइटीमुळे ग्लायकोसाइड्स फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. येस. शुगर माहितीमुळे. नो नो. Glycon moiety-मुळे. येस. नॉन शुगर मॉइटीमुळे जे ग्लायकोसाइड्स आहेत ते फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. हा MCQ ला येईल बघा. ओके. तर मग आता क्लासिफिकेशन काय ग्लायकोसाइडचं? What is classification of glycosides?
according to glycosidal linkage. That is O glycoside, C glycoside, S glycoside, and N glycoside. काय स्टडी केलंय का नाही? माहित आहे ना एक क्लासिफिकेशन? हे का आलं O glycoside, C glycoside, S glycoside? Yes. कशामुळे आलं S O glycoside कशाला म्हणायचं? तर जे अग्लायकॉन जी मॉइटी आहे त्या O ऑक्सिजनला अटॅच आहे ऑक्सिजन मॉइटीला, त्यामुळे म्हणायचं त्याला O ग्लायकोसाइड. C ग्लायकोसाइड का म्हणायचं? तर A ग्लायकोसाइड जी मॉइटी आहे ते कार्बन ऍटमला अटॅच आहे म्हणून म्हणायचं त्याला C ग्लायकोसाइड. S ग्लायकोसाइड का म्हणायचं? आयसोथायनाझोलेट मॉइटीला अटॅच असतो. कुठला? जे सल्फर ऍटम आहे अग्लायकॉन पार्ट मधला त्याला पण शुगर मॉइटी अटॅच असणार, त्याला म्हणायचं S ग्लायकोसाइड. ओके. देन डिस्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या फॅमिलीज मध्ये असतं? ग्लायकोसाइड्स आर प्रेझेंट इन Apocynaceae, Scrophularaceae, Leguminosae family, Liliaceae family. Okay. ड्रग घ्यायचा का दुसरा? का बास थांबायचं का घेऊयात? घेऊयात. Glycyrrhiza grappa, that is glycoside drug. Common name is licorice. Licorice म्हणतात त्याला. त्यामध्ये मेन कन्स्टिट्यूएंट काय? तर ग्लिसरहिझिनिक ऍसिड and glycerrhetinic acid. Okay. तर ग्लिसरीजा ग्लॅब्रा हा काय सॅपोनिन ग्लायकोसाइड आहे. ओके. and it is obtained from roots and stolon of Glycyrrhiza glabra. Okay. Roots and stolon कशाला म्हणायचं? Roots काय आहेत and stolon काय? Stolon पार्ट कुठला आणि roots पार्ट कुठले? बोला. माहित नाही? तुम्ही जिंजीबर बघितलंय? आलं पाहिले का आलं? ते आलं जे आलं कसं असतं सॉइलच्या खाली हा एक ट्युमर लाईक स्ट्रक्चर असतं. ट्युमर लाईक स्ट्रक्चरला म्हणायचं स्टोलन्स किंवा रायझोम्स. ओके. आणि त्याला खाली परत रूट्स असतात. हा त्यामधला फरक आहे. ओके. Then Glycyrrhiza glabra belongs to family Leguminosae. Okay. Chemical constituent कुठलं प्रेझेंट असतं तर ग्लिसरेझिन. ग्लिसरेझिन आणि त्याच हायड्रोलायसिस झाल्यावर परत काय मिळतं तर ग्लिसरएटेनिक ऍसिड. ओके.
देन आयसोलेशन, व्हेरी सिंपल आयसोलेशन आहे ग्लिसरेटिनिक ऍसिडचं. तर ग्लिसरेजा रूट्स आहेत, जे लिकोरिस रूट्स आहेत ते एक्सट्रॅक्ट बॉइलिंग वॉटर बरोबर एक्सट्रॅक्ट करायचं त्याचं. ओके, आणि परत त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे ग्लिसरेजा ग्लॅब्रा रूट्स आहेत ते सॉक्सलेट ऍपरेटस यूज करून एक्सट्रॅक्ट करायचं फॉर 4 to 5 hours. ओके, हिटिंग इन पर्सेंटेज 30 to 40% हीट देऊन करायचं. त्यानंतर त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं, क्रूड लिक्विड एक्सट्रॅक्ट मिळणार, आणि हा एक्सट्रॅक्ट परत ऍसिडिफाय करायचा आहे, त्यामध्ये ऍसिड ऍड करायचं, आणि त्याचा पीएच 3 to 3.5 पर्यंत पीएच ऑब्टेन होईपर्यंत त्याला ऍसिडिफाय करायचं. ओके, मग हे पीएच काय करेल, प्रेसिपिटेट करेल ग्लिसरेटिनिक ऍसिड. ओके, आणि परत त्याला फिल्टर करायचं, आणि जो रेसिड्यू मिळणार आहे आपल्याला त्याला वॉटर परत विथ वॉटर वॉश करायचं. त्यावेळेस काय मिळतं आपल्याला, ग्लिसरेटिनिक ऍसिड. Then properties of glyceratinic acid. तर white crystalline powder आहे. Okay, they are soluble in water. Yes, बोला. बोला, काय म्हणताय? सर रिपीट करा. ग्लिसरेटिनिक ऍसिड. हा सर. ग्लिसरेटिनिक ऍसिड कशापासून ऑब्टेन होतं, तर ग्लिसरेजा ग्लॅब्रा. ग्लिसरेजा ग्लॅब्राला काय म्हणतात, लिकोरिस. हा सॅपोनिन ग्लायकोसाइडल ड्रग आहे. ओके, सॅपोनिन ग्लायकोसाइडचं कॅरेक्टरिस्टिक काय माहिती आहे तुम्हाला? सॅपोनिन ग्लायकोसाइड प्रोड्यूस फॉर्म. हा, ओके, फोम प्रोड्यूस करतात सॅपोनिन ग्लायकोसाइड्स. ओके, तर हे लिकोरिस पासून ऑब्टेन होतं ग्लिसरेटिनिक ऍसिड, बिलॉंग्स टू फॅमिली लेग्युमिनॅसी. आणि त्याचं एक आयसोलेशन कसं होतं, तर आपण जे रूट्स आहेत ग्लिसरेजाचे, लिकोरिसचे रूट आहेत ते वॉटर बरोबर बॉईल करतो. ओके, आणि त्यानंतर एक 2 तास हीट दिल्यावर, बॉईल केल्यावर त्याला तो जो वॉटर एक्सट्रॅक्ट आहे, म्हणजे काय म्हणतात, हायड्रो वॉटरचा जो एक्सट्रॅक्ट आहे त्याला परत कॉन्सन्ट्रेट करतात बाय युजिंग रोटा इव्हॅपोरेटर. ओके, त्यावेळेस आपल्याला कॉन्सन्ट्रेट एक्सट्रॅक्ट भेटतो, आणि हा कॉन्सन्ट्रेट जो एक्सट्रॅक्ट आहे तो परत ऍसिडिफाय करायचा आपल्याला बाय युजिंग HCl, किंवा अजून कुठलेही तुम्ही ऍसिड वापरू शकता त्याच्याऐवजी HCl नसेल तर. जोपर्यंत पीएच 3 to 3.5 येत नाही तोपर्यंत, मग हे पीएच जर 3 to 3.5 ला ऑब्टेन केला तर काय होतंय, ग्लिसरेटिनिक ऍसिड जे आहे ते प्रेसिपिटेट होतं. ओके, आणि जो परत रेसिड्यू मिळणार आहे ग्लिसरेटिनिक ऍसिडचा तो परत वॉटर बरोबर आपण वॉश करतो. ओके, समजलं? समजलंय का? हो सर. Then identification test, Lieberman test. यामध्ये 3 ml एक्सट्रॅक्ट. यामध्ये एक्सट्रॅक्ट घेण्यापेक्षा आपण इथं आयसोलेटेड जर कंपाऊंड घेतला ना तर जास्त चांगल्या टेस्ट येऊ शकते. 3 ml एक्सट्रॅक्ट घ्यायचं, आणि त्यामध्ये ऍज पर सेम रेशो ऍसेटिक अनहायड्राइड बरोबर हीट करायचं.
ओके. आणि त्यामध्ये परत कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचे काही ड्रॉप्स ऍड करायचे. त्यावेळेस काय होते, ब्लू कलर प्रोड्यूस होईल. ब्लू कलर इंडिकेट्स करतो दॅट इज जे टर्प्युनाइड्स प्रेझेंट आहेत, सॅपोनिन्स, त्याला इंडिकेट करतो. हे प्रायमरी टेस्ट झाली. यावरून सुद्धा नक्की सांगू शकत नाही की आपण हे ग्लिसरेटिनिक ऍसिड असेल. ओके. त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड, त्याचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा करावा लागेल, या IR करावं लागेल. त्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये कुठले ग्रुप्स प्रेझेंट आहेत हे पाहावं लागेल. ओके. तरच कन्फर्म होईल दॅट इज ग्लिसरेटिनिक ऍसिड. ओके. अँड युटिलायझेशन, तर युजेस काय आहेत? मोस्टली हायपरटेन्शन मध्ये सुद्धा लिकोरिस यूज करतात बघा. देन रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये, इन्फ्लमेशन साठी. ओके. थांबायचं. येस, थांबायचं का? ओके, विल स्टॉप. प्रेझेंट द्या. Number 4. Number 7. Number 9. Thirteen. 17. 19. 23. 25. 27. 29. 30. Present, sir. Who is this? Adi Nagesh. Number 30. 34. 36. 38. 39. 41. 43. 46. 48. 49. 51. 52. 61. 66. 73. Okay, we'll stop.